रत्नागिरी जिल्ह्यातल्या दाभोळ या ठिकाणी निसर्ग प्रेमाचं एक सुंदर उदाहरण पाहायला मिळालंय। निसर्गाचा मित्र आणि समुद्राचा राजा मानला जाणारा डॉल्फिन माशासाठी दाभोळमधले काही तरुण देवदूत ठरले। ओहोटीमुळे किनाऱ्यावरती अडकून पडलेल्या एका भल्या मोठ्या डॉल्फिन माशाला 5 तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून पुन्हा सुखरूप समुद्रात सोडले। या संवेदनशील कृतीमुळे ह्या तरुणांचं सगळीकडे कौतुक केलं जाते। दाभोळच्या समुद्र किनाऱ्यावरती हा डॉल्फिन मासा वाळूत अडकून पडलेला होता। पाणी कमी झाल्यामुळे त्याला पुन्हा समुद्रात जाणं अशक्य झालेलं होतं आणि तो तडफडत होता। ही बाब स्थानिक तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी कुठलाही विलंब न करता मदतीसाठी धाव घेतली। 5ही तरुणांनी एकजुटीनं आणि अत्यंत सावधगिरीनं ह्या डॉल्फिनला हाताने उचलून खोल पाण्याकडे नेलं। डॉल्फिनचं वजन आणि पाण्याचा ओढा असून सुद्धा त्यांनी मोठ्या धाडसानं त्याला लाटांमध्ये सोडलं। काही क्षणातच डॉल्फिननं समुद्राच्या दिशेने झेप घेतली आणि पुन्हा आपल्या अधिवासात परतला। हा क्षण बघून ह्या तरुणांच्या चेहऱ्यावरती समाधानाचं हास्य उमटलं।